नमस्कार, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, आपण काल सांगितल्याप्रमाणे यवतमाळ जिल्हा परिषदेच्या तब्बल 600 विनामुलाखतीच्या पदांसंदर्भात मावळकडे आपल्याला पॉझिटिव्ह जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री संजय राठोड सोबतच आपले यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोबतच शिक्षणाधिकारी यांनी सर्वांनी पॉझिटिव्ह आम्ही लवकर विहित वेळेत मावळकडून कंडिशनल लेवलला आणि अटीं शर्थींवर यावेळीसुद्धा जाहिरातीसाठी प्रयत्नशील आहोत आणि जाहिरात प्रकाशित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत असं आपल्याला आश्वासित केल्यामुळं आपण तुर्तास आंदोलनाचा फक्त इशारा दिला आहे, पण आंदोलनं थांबवली नाही किंवा आंदोलनापासून परावृत्त झालं नाही. ही बाब झाली यवतमाळ जिल्हा परिषदेची. सोबतच मंत्रालयीन अपडेट. मंत्रालयात जवळपास तब्बल 18,000 पदे भरण्याचा पहिल्या टप्प्यात शालेय शिक्षण विभागाचा मानस आहे. आणि दुसरी बाब, ऑगस्टपर्यंत विनामुलाखतीच्या याद्या लागतील, म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पहिली सिलेक्शन लिस्ट ही ऑगस्टपर्यंत होईल आणि त्यासोबत सप्टेंबर सेकंड वीक ते ऑक्टोबरपर्यंत विथ इंटरव्ह्यू हा राऊंड घेण्याची शालेय शिक्षण विभागाची सद्यस्थिती त्यांच्या शीघ्रगतीने चाललेल्या प्रक्रियेदरम्यान आहे. सोबतच समाज कल्याण विभागाची जागा येण्याची जी पद्धत आहे ती संच मान्यतेमुळं सद्यस्थितीत रखडलेली आहे आणि त्याबाबत संदिग्धता आहे. त्याबाबत मीही तुम्हाला ठोस सांगू शकत नाही आहे. येत्या आठवड्यात आदिवासी विकासची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्या जागा येण्यासंदर्भात त्यांनी पॉझिटिव्हरित्या आपल्याला आश्वासित केले. यासोबतच आपल्या नांदेड जिल्हा परिषदेचा पाठपुरावा केला असता तब्बल 450 जागा ह्या खाजगी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मुलाखतीसह पदभरती. आणि दुसरी बाब, नांदेड जिल्हा परिषदेच्या 367 अतिरिक्त पदे ही जिल्हा परिषदेची विनामुलाखतीची असल्याने आणि केवळ 86 पदे केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून नियुक्ती दिल्यामुळे त्यामुळं रिक्त पदांचा आकडा हा येणार नाही. सगळी पदे ही अतिरिक्त जास्तीत जास्त प्रमाणावर असल्याने नांदेड जिल्हा परिषदेकडे 450च्या जवळपास आज रोजी अपलोड झालेली पदे आहे ही खाजगी शैक्षणिक संस्थेची. आणि सोबतच या 10 दिवसांच्या मुदतवाढीमध्ये अजून 50 पदे उपलब्ध होती. 500च्या जवळपास खाजगी शैक्षणिक संस्थेचा आकडा जाईल. सोबतच पुणे आपल्याला 138 PCMC आणि 151 PMC हे महानगरपालिकेची रिक्त पदे आलेली आहेत. तर हा केलेला युवा विद्यार्थी असोसिएशनच्या प्रत्येक जिल्ह्यातील टीम, युवा विद्यार्थी असोसिएशन, युवा विभागीय टीम आजचा हा इतिवृत्तांत आपल्यासमोर सादर करतोय. लवकरच भेटू पुढील इतिवृत्तांतासह. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.